यात तयार केलेल्या खताचा वापर जर आपण जास्वंदच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, त्याला भरपूर अशी फुले, कळ्या येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच, पण त्याचबरोबर या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी यासारख्या गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे तितकेच महत्त्वाचे असते। जास्वंदचे झाड हे एक सन लव्हिंग प्लांट आहे, त्यामुळे या झाडाला दिवसभर भरपूर असे म्हणजे कमीत कमी एक 5 ते 6 तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे, तरच हे झाड चांगले वाढते आणि फुले जास्त प्रमाणामध्ये हे देत राहते। त्यामुळे हे झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असे ऊन मिळेल। जास्वंदच्या झाडासाठी आज आपण जी खते तयार करून देणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी हे डाळ आणि तांदूळ धुतलेले हे पाणी घेतलेले आहे। जेव्हा आपण घरामध्ये डाळ व तांदूळ धुतो तेव्हा ते पाणी फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी खत म्हणून करावा, कारण या पाण्यामध्ये अशी खूप सारी सूक्ष्म पोषक तत्वे असतात, ती झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी असतात, त्यामुळे याचा वापर झाडांना खत म्हणून हा जरूर करावा। आता हे जे डाळ आणि तांदूळ धुतलेले पाणी आपण घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करून देणार आहोत, ते आपण पुढे पाहणार आहोतच। त्यानंतर मी झाडाला देण्यासाठी हे शेणखत देखील हे घेतलेले आहे। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपली झाडांची वाढ ही चांगली होते। झाडाची वाढ ही चांगली झाली तरच झाड फुले ही आपल्याला देत राहते। जेव्हा आपण शेणखताचा वापर हा झाडांना करतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला चांगला फायदा होईल। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर असते आणि अशी खते महिन्यातून एकदा जरी दिली तर झाडांची वाढ ही चांगली होते। त्यानंतर जास्वंद लावलेल्या या कुंडीतील माती ही दर 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, म्हणजे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगले वाढतात। कारण माती जर भुसभुशीत असेल तर मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात। झाडे जर चांगली वाढली तर फुले देखील ही भरपूर देत राहतात। झाडांना पाणी देताना देखील हा कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे। झाडाला पाणी अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही। त्यानंतर आपण जे हे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी वस्तू मिक्स करून द्यायची आहे ती म्हणजे हा खायचा चुना आहे। खायचा चुना हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे, कारण याच्यामध्ये हे कॅल्शियम हे जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे याचा वापर जर झाडांना केला तर झाडाची वाढ ही चांगली होते। झाडाची पाने ही हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र याचा वापर करताना हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर याचा करायचा नाही, कारण जास्त वापरामुळे आपल्या झाडांचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते। म्हणजे हे जर डाळ व तांदूळ धुतलेले पाणी साधारण 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्रॅम एवढाच हा खायचा चुना मिक्स करायचा आहे। जेव्हा आपण झाडांना ही अशी लिक्विड खते तयार करून देतो तेव्हा कुंडीतील माती ही थोडी वरच्या बाजूची कोरडी होऊन द्यावी आणि नंतरच ही खते द्यावी। असे केल्यामुळे ही खते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। आता आपण हे जे शेणखत घेतलेले आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी साधारण 2 ते 3 मुठी हे महिन्यातून एकदा आपल्याला या शेणखताचा वापर हा करायचा आहे। शेणखत दिल्यानंतर ते मातीमध्ये हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण झाडाला पाणी देऊ तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातील। आता हे डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी आहे आणि चुना हे आपण झाडाला देण्यासाठी हे एका झाडासाठी म्हणजे
10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये जर झाड लावलेले असेल तर त्या झाडाला 1 मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर 2 मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर हा आपल्याला करायचा आहे। तर अशा प्रकारे ही खते तयार करून तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलीत तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले ही येत राहतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।